आजच्या या एपिसोडमध्ये आपण पर्यटन क्षेत्रातील करिअरच्या भन्नाट संधी आणि डॉक्टर राजेश रगडे यांचं योगदान याचा अगदी थोडक्यात आढावा घेणार आहोत. तुम्हाला माहितीये का, टुरिझम म्हणजे आता फक्त ट्रॅव्हल बुकिंग नाहीये बॉस, तर थेट सरकारी पॉलिसी ठरवण्यापर्यंत इथे अमर्याद संधी उपलब्ध आहेत. आणि म्हणूनच आजच्या तरुणांनी हे समजून घेणं एकदम मस्ट आहे. तर पहिलं म्हणजे, तुम्ही स्वतःला फक्त एक प्रवासी समजताय की ही पूर्ण सिस्टम चालवणारा ऑपरेटर किंवा पॉलिसी मेकर? विचार करा, कारण या ग्लोबल इंडस्ट्रीत उतरायचं असेल तर सगळ्यात बेस्ट ॲक्शनेबल स्टेप म्हणजे 15 मे 2026ला होणारं डॉक्टर रगडेंचं ऑनलाईन गायडन्स सेशन अटेंड करणं. दुसरा म्हणजे डॉक्टर रगडेंचा पॉलिसी मेकिंगमधला जबरदस्त प्रभाव. तुम्हाला ऐकून भारी वाटेल, त्यांचे तब्बल 140हून जास्त स्टुडंट्स आज जपान आणि दुबईसारख्या देशांत प्राध्यापक म्हणून उत्तम काम करतात. आणि हो, त्यांचं आंबेडकर टुरिझमचं रिसर्च तर ते थेट सरकारच्या टुरिझम पॉलिसी 2025 मध्ये वापरलं गेलंय. म्हणजे बघा, अकॅडमिक रिसर्च देशाचे नियम कसे घडवतो याचं हे एकदम जिवंत उदाहरण. आणि शेवटी या सगळ्या धोरणांमागे असलेलं त्यांचं भक्कम विज्ञान. टुरिझम आणि पुरातत्व विज्ञानाचा काही थेट संबंध असू शकतो का, असा तुम्ही कधी विचार केला होता का? पण तो आहे. डॉक्टर रगडेंनी लोणार सरोवराच्या ऱ्हासावर सायंटिफिक रिसर्च केलाय. आणि एवढंच नाही, तर घटोत्कच लेण्यांमधली हरवलेली शिल्प आणि राजताडका नावाचं सुद्धा त्यांनी शोधून काढलंय. थोडक्यात सांगायचं तर, पर्यटन क्षेत्र आता नुसत्या फिरण्यापुरतं उरलेलं नाहीये, तर जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवू पाहणाऱ्या महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी आणि धोरणकर्त्यांसाठी ते एक नंबर करिअर प्लॅटफॉर्म बनलंय.